मी खलील सय्यद प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवत होतो। हे 2 तारखेला याची मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे। मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी 28/11ला उमेदवारांची फायनल अंतिम यादी लावली गेली नगर परिषदेच्या अधिकृत बोर्डवर माननीय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांनी, आणि याच्यावरती माझं नाव जे होतं की म्हणजे अनुक्रमांक 5 वर दाखवण्यात आलं होतं आणि ही अंतिम यादी असं म्हटलं गेलं। परंतु दिनांक 30 नोव्हेंबरला ITI मध्ये ज्या ठिकाणी सगळ्या मशीन सील करणे आणि सेट करण्याचं काम चालू होतं त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि तेव्हा 4 नंबरवर ते सिम्बॉल घेण्यात म्हणजे माझा सिम्बॉल दाखवण्यात आला। परंतु त्याच्या अगोदर आम्ही सगळीकडे जे आहे की अशा प्रकारच्या म्हणजे ज्याप्रमाणे मतपत्रिका म्हणजे बॅलेट मशीन आहे त्याचाच ढाचा तयार करून ते सगळीकडे आम्ही पोहोचवण्याचं काम केलं। परंतु त्याच एकाच दिवसामध्ये ते सगळ्या पद्धतीने 4 नंबरला घेण्यात आलं। परंतु आत्ता असं सांगण्यात येत आहे की ही जी अंतिम यादी लावलेली आहे 28/11ला अशाच प्रकारची मतमोजणी होणार आहे। कारण अशा प्रकारची जर मतमोजणी झाली म्हणजे सिम्बॉल माझं आहे 4 नंबरला आणि नाव जर माझं मत याच्या इथे नाव 5 नंबरला असेल आणि तर ती माझी मतं जी आहेत ती ज्या 4 नंबरला जे उमेदवार असेल त्याला ती डायरेक्टली त्याला ते ट्रान्सफर होणार आहेत। म्हणजे हा एक प्रकारे मतचोरीचा प्रकार आहे। सत्ताधारी पक्ष कशा प्रकारची विरोधी पक्षाच्या लोकांच्या म्हणजे उमेदवाराबरोबर ट्रीटमेंट करतं हे एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आहे। कारण की भारतीय जनता पक्षाचे लोक हे मुस्लिम एरियामध्ये घड्याळ चिन्हावरती त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि लढवले गेले, ते निवडून आणण्यासाठी किती प्रकारचे त्यांच्या म्हणजे कुटील डाव रचला जात आहे याच्या प्रकारचा एक नमुना आहे। म्हणून असं जर करायचं असेल त्यांना तर ही म्हणजे आत्ता जे 2 तारखेच्या जे मतदान झाले त्या दिवशी माझं नाव जे 4 नंबरला होतं आणि मतमोजणी जर तिथं करताना तर ते माझं नाव जर 5 नंबरला मोजलं जात असेल तरी मला ते पाडण्याचा एक षडयंत्र आहे। आणि म्हणून मी उद्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करणार आहे सगळे कागदपत्रासहित आणि सिक्वेन्स बदलाची मागणी करणार आहे की मतमोजणी करताना की माझं नाव जे आहे की मतपत्रिकेवर जशा प्रकारचं बॅलेट मशीनवर होतं तशा प्रकारचं 4 नंबरला मोजण्यात यावं, अन्यथा की ते पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी। आता जे प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14ला जे मतदान होणार आहे त्या दिवशी पुन्हा नव्याने मतदान घेण्यात यावे। तर कारण हा सरासर एक प्रकारचा अन्याय आहे आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाडण्यासाठी घातलेला घाट आहे। ही प्रकारची म्हणजे लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाने दिलेले अधिकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 ची पूर्णपणे हे पायमल्ली आहे। या प्रकारचा सावळा गोंधळ अशा प्रकारची वागणूक ही लोकशाहीमध्ये अतिशय घृणास्पद आहे। म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि उद्या निवडणूक आयोगाकडे मी तक्रार दाखल करतो की हे जरी त्यांनी माझं नाव 4 नंबरला ह्याच्यावरती घेतलं तर त्यांनी तशा प्रकारची हमी आणि तशा प्रकारचं पत्र मला द्यावं की मोजणी करताना आम्ही तशा प्रकारचं मोजणी करणार आहोत आणि घोषित करणार आहोत, अन्यथा मी उच्च न्यायालयामध्ये सोमवारी रिट पिटिशन दाखल करेन। शासकीय यंत्रणेमार्फत मला आज कळालेलं आहे की जी यादी फायनल लावली गेली बोर्डावर तशाच प्रकारची मोजणी करण्यात येणार आहे। फायनल यादीमध्ये 5 नंबरला होतं आणि मतदानाच्या म्हणजे बॅलेट मशीनवरती माझं नाव 2 नंबरच्या मशीनवरती माझं नाव 4 नंबरला होतं।